दोन्ही मिळून एक अधिवेशन घेण्याचा तसा तो खूप नैतिक असा रस्ता नाहीये, ते पण करायला सरकार आता तयार होत आहे. हे का? नक्की भूमी अधिग्रहण मधला नक्की काय प्रश्न आहे की एवढा प्रचंड विरोध भूमी अधिग्रहणाला होतोय? मी हे शेवटी सगळ्या एका ठिकाणी जोडणार आहे आणि तो जोडण्याचा जो पॉइंट असेल तो काळा पैसा ह्याच्याशीच तो असेल. आतापर्यंतची जी सगळी सरकार आली ती सगळी सरकार फक्त पांढऱ्या पैशाबद्दल बोलतायत. हे सरकार सुद्धा राज्यावर किंवा शासनात येईपर्यंत काळ्या पैशाबद्दल बोलत होतं आणि जेव्हा ते शासनात आलं त्याच्यानंतर ते सांगायला लागलं की आम्ही अमकं करणार आहोत, आम्ही तमकं करणार आहोत, आम्ही कडक शिक्षा देणार आहोत, 10 वर्ष आम्ही सक्तमजुरी देणार आहोत, आम्ही 300 पट दंड करणार आहोत. पण हे सरकार हे सांगत नाही की ह्या काळ्या पैशाची निर्मिती आम्ही कशी थांबवणार आहोत. कारण त्या असंतोषावर आज आम्ही पोळी भाजून घेतली, पण त्या व्यवस्थेत जर बदल झाला नाही तर प्रत्येक भारतीय माणसाचे कष्ट आणि श्रम हे समृद्धीतनं बदलता काळ्या पैशाच्या धुरकटलेल्या आणि मलिन झालेल्या संपत्तीमध्ये बदलतायत. ही व्यवस्था नक्की कुठली आहे? मी तुमच्यासमोर ही पोटतिडकीने मांडणी करते. त्याचं कारण आहे कारण मी 16 वर्ष फक्त हा विषय घेऊन लढतो की या देशातला काळा पैसा संपल्याशिवाय देशात कुठलाही बदल होणार नाहीये. ह्या देशात आत्ता सरकारला सुद्धा हे सगळी जी आव्हानं समोर आली आहेत त्याचं खरं कारण काळा पैसा आहे. हे भूमी अधिग्रहण एवढं अवघड का झालं? आपण सगळे जाणते लोक आहात, आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त काळा पैसा हा जमिनीमध्ये गुंतलेला आहे. 80% शेतकऱ्याच्याकडे 2 हेक्टर जमीन सुद्धा नाहीये. आज 2 एकर 4 एकर तो शेतकरी उद्याच्या जगण्यासाठी इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहे की तो आज आत्महत्या करायला तो प्रत्येक ठिकाणी उत्सुक आहे. शेतीतनं बाहेर पडण्यासाठी तो धडपडतोय. तो शेतकरी जमीन द्यायला का तयार नाहीये? की जेव्हा त्याला 4 पट पैशाचा मोबदला सरकार सांगतोय त्याचं फार साधं कारण आहे. कारण त्या जमिनीमध्ये प्रचंड काळा पैसा गुंतलाय. त्यातल्या काही जमिनीत कष्ट करणाऱ्याच्या 2 एकरात आणि 3 एकरात तो नाहीच आहे. कुठल्याही शहराच्या बाहेर गेल्यानंतर 10-10 किलोमीटर पर्यंत सगळे ज्या जमिनी डोंगर सगळीकडे आता फेन्सिंग दिसायला लागलेलं आहे. प्रचंड पैसा सरकारने निर्माण केला, नोटा निर्माण केला आणि त्या नोटा सगळ्या सेटल झाल्या जमिनीमध्ये आणि सोन्यामध्ये. सोन्याला तशा खूप मर्यादा आहेत कारण सोनं तसंही बाहेरून आपल्या देशात तयार होत नाही. आपण 900 टन 1000 टनापर्यंत जास्तीत जास्त इम्पोर्ट करतो. एवढा तयार होणारा पैसा जातोय कुठे? आजची जमीन ही काळ्या पैशाचं पार्किंग स्टँड झालेलं आहे. आणि दुर्दैवाने ह्या काळ्या पैशात ज्यांचा गुंतलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांना पुढे करत ह्या सगळ्यावर एक मोठं आंदोलन आता सुरू झालं आहे. आता हे कसं होणार आहे? इथे अक्षरशः लाखो गाड्या आहेत आणि पार्किंग स्टँडच नाहीयेत. आणि उद्या तुम्ही सांगितलं की हे पार्किंग स्टँड बंद करायचं, जोपर्यंत ह्या गाड्या बंद होणार नाहीत तोपर्यंत पार्किंग स्टँड बंद करता येणार नाही. एवढा काळा पैसा तयार होतो त्याला पार्क व्हायला जागा नाहीये. शहरामधले 5 स्टार हॉटेल रिकामे पडायला लागलेली आहेत. लोकांची आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे तशी बघितली तर क्रयशक्ती मंदावली आहे. 3-4 वर्षापूर्वी असं दिसत होतं की सगळ्या गावात, नाशिक सारख्या गावात सुद्धा इबिस सारखे मोठे मोठे हॉटेल सगळीकडे दिसायला लागले, छोट्या छोट्या गावात दिसायला लागले. काळा पैसा 5 स्टार हॉटेलमध्ये फिरत होता. आत्ताचा मात्र त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तयार होणारा काळा पैसा हा जमिनीत गुंतायला लागलाय. कारण लोकांच्या समोर माझ्या हातात काहीतरी दिसणारी गोष्ट पाहिजे ज्याच्यावर मला मालकी ठेवता येते. आणि त्यामुळं भूमी अधिग्रहणची जर पहिली गरज असेल तर काळा पैसा संपला पाहिजे. काळा पैसा संपल्याशिवाय भूमी अधिग्रहण सोपं होणार नाही. ह्या देशामध्ये जेव्हा 20 वर्षापूर्वी काळा पैशाचे एवढी मोठा आकार नव्हता तेव्हा जमीन इतक्या अवघड नव्हत्या. जमीन लोक स्वतःच्या मर्यादेत राहण्यासाठी, मोठा बंगला घेण्यासाठी. आता किती जमीन घ्यावी अशी वाटते कारण त्याचं अप्रिसिएशन जे आहे त्या जमिनीची भाव जी मिळत आहेत. आज काळ्या पैशाची जी ग्रोथ रेट ज्याला म्हणतात, जी काळ्या पैशाची वाढ आहे ती 16% ते 20% दरवर्षी याप्रमाणे वाढतीये. जमिनीच्या भावावरून आपल्याला हे ठरवता येतं. पांढरा पैसा 5.5% वाढतोय, 5.5% ते 6%, ज्याला जीडीपीचा ग्रोथ रेट असं म्हणतात. आणि काळा पैसा मात्र 16% ते 20% वाढतोय. तर जमीन ठरवतीये, त्याच्यामुळे ती वाढ घेण्यासाठी हा पैसा तिथे लँड होतोय.
जोपर्यंत काळा पैसा संपणार नाहीये तोपर्यंत जमिनीची गरज संपणार नाहीये. आज शेतकऱ्याचं पण दुर्दैव होतंय की शेतीतनं बाहेर पडायसाठी ते कागदाचे तुकडे घेतले तर गुंतवायला त्याच्याकडे काय आहे, कुठल्या व्यावसायिक संधी आहेत. पांढऱ्या पैशाचे व्यवहार आज करणं अत्यंत अवघड आहे. त्याचं कारण याच्यात बरेच जण तुम्ही उद्योजक असाल. उद्योग चालणं, चालू उद्योग असणं, परफॉर्म करणं म्हणजे साधं असतं. गुंतवणुकीवरचा तुमचा परतावा जर तो अधिक असेल तर तुमचा धंदा चालू आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे जर पॉझिटिव्ह असतील तरच तुमचा धंदा चालू आहे. आज तुम्ही मला सांगा, आज ज्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल किंवा ज्याला आपण व्याजदर म्हणतो सोप्या भाषेमध्ये, भांडवलाची किंमत 11% आहे आणि वाढ पांढऱ्या पैशाची 6% आहे. कुठला धंदा चालू शकतो ना, मला तुम्ही सांगा. 11% व्याज आहे आणि 6% धंदा वाढणार आहे. कुठलाही पांढऱ्या याच्यातला व्यवसाय चालू शकणार नाहीये. फक्त एक्स्ट्राऑर्डिनरी इनोव्हेशन असेल तरच, ज्याच्याकडे खूप काहीतरी वेगळी बुद्धिसंपदा आहे, त्याच्याकडे वेगळं टेक्निक आहे, ते असेल तर. नाही तर नंबर 2, वडिलोपार्जित उद्योग की जिथे त्याच्यावर भांडवलाचं वजन नाहीये, व्याजाचं वजन नाहीये. नंतर नंबर 3 की जिथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, भांडवल फुकट मिळालेलं आहे, डिव्हिडंड द्यायचा आहे त्यांना. हे जर 3 गोष्टी नसेल तर कुठलाही पांढरा पैशाचा व्यवसाय आज चालू शकत नाहीये. 11% व्याजदर, मी कमीत कमी बोलतोय आज, बँकाचं कमीत कमी व्याजदर, 5.5 ते 6% धंद्याची वाढ आणि 11% कॉस्ट ऑफ कॅपिटल. त्याविरुद्ध काळ्या पैशावरचे उद्योग जे आहेत 13% 14% व्याजदर आहेत, पण 16% ते 20% पर्यंत त्याच्यावरचा परतावा पण आहे. आणि हे व्याजदर वसूल करण्यासाठी कोर्ट आणि कचेऱ्यापेक्षा एक वेगळी सिस्टीम काम करते. ती इतकी इफेक्टिव्ह आहे की ते व्याजदर टाळता येण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. बँकाच्या याच्यामध्ये एवढे बँका बुडत चाललेल्या आहेत, माहिती आहे आपल्या सगळ्याला. 2 लाख कोटीपेक्षा जास्त पैसा बुडीत खात्यावर किंवा न चालणारे बँकेचे उद्योगधंद्याच्या खात्यावर पडलेला आहे. आज भारतातला काळा पैसा किती मोठ्या प्रमाणात आहे याचे एस्टिमेशन घेण्याची कुणातच हिंमत नाही आहे. पण आपण सगळेच भारतीय असल्यामुळे आपल्याला इलेक्शन मधला खर्च होताना जो दिसतो, अगदी कॉर्पोरेटर पासून आपण आता लोकसभेची इलेक्शन पाहिलेलीच आहे. एकेका मतदारसंघामध्ये 8 कोटी 10 कोटी 15 कोटी असं समजलं जातं की हे लोकसभेचं इलेक्शन जे झालं त्या इलेक्शनसाठी 30,000 कोटी ते 60,000 कोटी एवढा खर्च झाला आहे. 545 मतदारसंघासाठी, 545 मतदारसंघासाठी म्हणजे कमीत कमी एका मतदारसंघामध्ये 60 कोटी रुपये कमीत कमी खर्च झाला आहे. आपल्या देशात निवडणुकीसाठी शासकीय एकही पैशाची, पांढऱ्या पैशाची सोय नाही. बजेट म्हणणं एकाही पैशाची प्रोव्हिजन नाहीये. हा पैसा येतो कुठून? 30,000 कोटी येतात कुठून? हे जे चालवलं जात आहे हे सगळं काळ्या पैशानेच चालवलं जात आहे. देशाच्या आतमध्ये बदलाची एक उर्मी होती, त्यामुळे हे बदललं गेलं. पण आता जर व्यवस्था जर बदलली नाही गेली तर अत्यंत पराकोटीच्या निराशेला आपण पोहोचणार आहोत. भूमी अधिग्रहण, काळा पैसा संपल्याशिवाय ते सोपं होणारच नाही. ती काळ्या पैशाची तिजोरी आहे आणि काळ्या पैशाची मालक आपल्याला माहिती आहे ते किती सामर्थ्यवान आहेत. माध्यमांच्या पासून सगळ्याच गोष्टी त्यांच्या हातात आहेत. आवाज कोणाचा ऐकणार, कोण ऐकणार? पहिली गोष्ट. आता ह्याच वेळेला दुसरं जे आता विधेयक आलं की ज्याच्यावर आता चर्चा सुरू होणार आहे, वस्तू आणि सेवा कर, GST, हिचे जे उद्योगधंद्यात काम करतात त्या सगळ्या लोकांना ते कळेल. सरकारने तेच UPA सरकारचं पुढे आणलेलं आहे, कारण ते NDA सरकारच्याच वेळेला त्याची सगळी पाऊलवाट चालू होती. GST नावाचं जे टॅक्स आहे ते फ्रान्स नावाच्या देशाने स्वतःच्या एवढ्या छोट्याशासाठी मर्यादेसाठी ते डिझाईन केलेलं मॉडेल आहे. फ्रान्सची लोकसंख्या आहे 6.5-7 कोटी आणि तो 124 कोटीचा 125 कोटीचा भारत स्वीकारणार आहे. आता हे मॉडेल अमेरिका सुद्धा स्वीकारू शकत नाहीये. अमेरिका भारताच्या बरोबरीची आहे, कारण भारतासारखे तिथे पण वेगळे वेगळे राज्य आहेत, फेडरल स्ट्रक्चर.
125 कोटी भारतीय आपण स्वतःचं मॉडेल शोधून काढू शकत नाहीयेत. आपण तो शर्ट घेतोय की जो शर्ट आपल्याला अंगाला बसत नाहीये. आपण अंग कापणार आहेत त्या शर्ट मध्ये बसण्यासाठी स्वतःला. आपण शर्ट आपल्या देहासारखा शिवणार नाहीत. आपल्या शरीरासारखा आपण आपला शर्ट शिवत नाहीये. आपण तो शर्ट रेडीमेड घेतोय, त्यातनं आपलं अंग कापून त्याच्यात आपण बसवणार आहोत. आता जीएसटी वरची चर्चा सुरू होणार आहे आणि सरकारला हे सगळं पुन्हा फेस करायला लागणार आहे. दरडोई 1,07,000 ते 17,000 उत्पन्न असलेला महाराष्ट्र आणि दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला फक्त 38,000 रुपये दरडोई असलेला बिहार, या दोन राज्यामध्ये अप्रत्यक्ष कर सारखा ठेवायची ही चाललेली आहे. एक सामायिक बाजारपेठ तयार करण्यासाठी जीएसटी येणार आहे. ही सुद्धा इतकी सोपी गोष्ट असणार नाही आहे. आता सरकार, महाराष्ट्र सरकार सुद्धा आम्ही एलबीटी काढून टाकू, अमक करू, आम्ही जीएसटी त्याचा विचार करू म्हणून सगळं ढकलत पुढे आणलेलं आहे. ते जीएसटी काय आणणार आहे कोणालाच माहित नाही. 2016ला त्याचे पण परिणाम सगळ्यांना दिसणार आहेत. प्रचंड असंतोष तयार होतोय. उद्योजक आज अशा परिस्थितीत आलेत की आम्हाला चायनाशी कॉम्पीट करण्यासाठी काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला हे सगळं करत असताना आमच्या हे मॅनेजमेंटमध्ये आम्हाला येणारी जागतिक पातळीवरची व्यापाऱ्यांच्यासाठी तर आता ऑनलाईन मार्केट आपल्याला माहिती आहे, व्यापारामध्ये ते इतक्या गतीने वाढत चाललंय की इथला 5 ते 7 कोटी रिटेलचा व्यापार कधी संपेल हे कोणालाही कळणार नाही. आणि खरं सांगू, ह्याच्यासाठीची काय प्रचंड निराशा ह्याच्यानंतर येऊ घातलेली मला दिसते. ती वेव, ती सहन करण्याची ताकद कदाचित भारतात नाही आहे. कारण 4 मोठ्या योजना, महत्वाकांक्षी योजना, ज्याला आपण ड्रीमी असं पण म्हणू शकतो, स्वप्नाळू योजना, सरकार आधीच ते डिक्लेअर करून बसलाय. त्यातली कालची जी आहे 1,00,000 कोटी रुपयांची स्मार्ट सिटीज, 100 स्मार्ट सिटीज. ऍक्च्युली स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय करणार आहे सरकार ह्याची कुठेही अजून मांडणी नाही आहे. स्मार्ट म्हणजे आपल्याला फक्त जीवनाची गती वाढवायची आहे का, कन्झम्पशन वाढवायचं आहे का, आपल्याला नक्की काय करायचं आहे. 1,000 कोटी ह्या प्रत्येक शहरावर प्रत्येकी 1,000 कोटी खर्च करायचे. 1,00,000 कोटी भागिले 100, 1,000 कोटी. आज नाशिक काय, पुणे काय, औरंगाबाद काय, नागपूर काय, खरंच सांगायचं म्हणजे आज रस्ते क्रॉस करणं सुद्धा इतकं घातक आणि इतकं भीतीदायक झालंय. तरुणाई ज्या पद्धतीने वाढतीये त्याच पद्धतीने आयुष्यमान वाढल्यामुळं सिनियर सिटीजन सुद्धा वाढत चालली आहेत. 60च्या पुढे एकदा गेल्यानंतर माणसाचे रिफ्लेक्सेस कशालाच मॅच होत नाहीयेत, त्या कुठल्या स्पीडलाच मॅच होत नाहीयेत. आणि 60च्या पुढच्या आयुष्याबद्दल सरकार बोलायलाच तयार नाही आहे, कारण सगळं तरुणाला फोकस करून चाललंय. पण हीच तरुण एकेका घरामधली एक मुलं ऍक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर घर उद्ध्वस्त होत आहे कोणाच्याच लक्षात येत नाहीये. कारण इथल्या पायाभूत सुविधा संपलेल्या आहेत, मेलेल्या आहेत. आज आपण ज्या प्रकारे ज्या पद्धतीने जगतो आहोत याला फंक्शनिंग अनार्की असा शब्द आधीच वापरला गेलाय. किंवा परमेश्वराचं अस्तित्व फक्त भारतातलं आता जगणं सिद्ध करतं आहे हे आधीच समजून गेलेलं आहे. कारण भारतीय माणूस अजूनही टिकून आहे म्हणजे परमेश्वर आहे. 18 लाख वस्तीची ही गावं ज्यांना स्वतःचं उत्पन्नाचं सोर्स नाही आहे, हे जीएसटी कडे, स्टेट जीएसटी किंवा सेंट्रल जीएसटी म्हणून ते तुकडे टाकले जाणार आणि त्याच्यातनं आपल्या सेवा सुविधा उभे राहणार. तसं तरी तुमचं नाशिक नशिबान आहे. 12 वर्षांनी एकदा कुंभ येतो आणि काहीतरी एक पॅकेट तर येतं. आमचं औरंगाबाद त्यातही दरिद्रीच आहे. असं काहीच घडत नाही आमच्याकडे. रस्ते घडत नाहीत, काहीच घडत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, रोज रात्री कमीत कमी 150 बसेस औरंगाबादून पुण्याला जात असतात. सगळी मुलं शिकायला तिकडे, सगळे सिनियर. काय गावात करायचं? मी औरंगाबाद सारख्या शहराचं बोलतो, मी मराठवाड्याबद्दल बोलतच नाही आहे. आज थोडंसं इंटिरियर मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेश, मुलं बीकॉम बीए करायला सुद्धा गावात राहायची तयारी नाही. आम्हाला पुण्याला जायचंय, आम्हाला मुंबईला जायचंय. जगण्याच्या सगळ्या अशा अपेक्षा तिथे झालेल्या आहेत. शहरं ओस पडायला लागली, शहरं भाकास व्हायला लागली, तितकं बकाल व्हायला लागली, तितकी वस्ती वाढतीये. तरुण मुलं आता कशावरच ऐकण्याच्या पल्याड आहेत.
हातामध्ये टेक्नॉलॉजी आली आहे आणि खरं सांगू आता पैसा मिळेल कसाही आपण पैसा मिळू शकतो हा त्यांना आत्मविश्वास पण मिळाला आहे. एकदा आमची 12वी पूर्ण होऊ द्या आमचं आम्ही स्वतःला निभावून घेऊ शकतो. सरकार कुठल्याही पद्धतीने आता गव्हर्नन्सच्या स्टेटमध्ये नाहीये. ना ते सिनियर लोकांना प्रोटेक्शन देऊ शकतं ना त्या तरुणाईला कुठे दिशा दाखवू शकतं. स्मार्ट सिटीच्या नंतर सरकारची जी दुसरी मोठी अत्यंत मोठी ह्याची योजना आहे स्वच्छ भारत. आज गंगा नदीच्या ह्याच्यामध्ये प्रचंड आता समजत नाहीये. सुप्रीम कोर्ट विचारतं की तुम्ही हे कसं करणार आहात, कुठून बदल सुरू करणार आहात, किती लाख कोटीचं ते बजेट आहे. नियोजन करते आता त्याच्यावर विचार करतात नक्की कुठे बदलायचे आणि किती बदल करायचा आहे. आणि हे सगळं अशा तुटीच्या अंदाजपत्रकात करायचं की सरकारकडे आत्ताच्या साठीचे पुरेसे पैसे नाही आहेत. गंगा जल फक्त स्वच्छ नाही, हे स्वच्छतेचं अभियान करणं हे पूर्णतः एक मोकळं आणि मोठं ते संरक्षण खात्यापेक्षा काही पटीने मोठं असलेलं बजेट असणार आहे. आज गोदावरी स्वच्छ करायला निघाल्यानंतर याच्यावरचे कारखाने त्याच्यावरचे लागणारे सांडपाण्याची विल्हेवाट आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची, गावाचं सांडपाणी कुठे सोडायचं या देशाने कधी स्ट्रक्चर बघितलेलंच नाही. ते आता तिथून करायचंय सुरुवात. स्वच्छ भारत हे अत्यंत मोठं स्वप्न भारताचं आहे. मोदी सरकारने याच्यासाठी एक छान काढलंय की जनधन योजना. सरकारचे हे नक्की लक्षात आलं की रोखीच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, गळती होतीये, ते पोचत नाहीये, अनुदानं पोचत नाहीये. अर्थात हे युपीए गव्हर्नमेंटच्या वेळेतच आणि त्या काळातच त्याच्याबद्दल विचार चालू होता. सरकारने त्याला गती द्यायचं ठरवलं आहे आणि खरं सांगू हे एक स्तुत्य पाऊल आहे. आपल्या सगळ्यांच्या खिशात पडून राहणाऱ्या नोटा कुणाच्याच उपयोगाच्या नाहीत. ते माध्यम नाही, ती वस्तू होऊन पडते. लाखो लोक तिकडे मरत आहेत कारण खिशात पैसा नाहीये. हॉटेल तुडुंब व्हायला लागले तर रस्त्यावर उपाशी लोक आहेत, त्यांच्या खिशात पैसा नाहीये. हा पैसा वस्तुरूपी वेळे नोटामध्ये बदलून आपल्या खिशात पडून राहतोय. तो बँकात जात नाहीये, त्याच्यामुळे तो सर्क्युलेशन मध्ये राहत नाहीये. पैसा चलनात असेल तेव्हाच तो चलन असतो, नाही तो ती एक मृत वस्तू असते. मी आता तुमच्या समोर जेव्हा बोलतोय माझ्या खिशातले 500 रुपये मी स्वतः वापरत नाही आणि दुसऱ्या कोणाला वापरू देत नाही, माझ्या खिशात ते पडून नाहीत. हे जर आता माझे जर बँकेच्या अकाउंटमध्ये जर असते तर ते कुणाला तर वापरायला मिळाले असते. आणि कदाचित आपल्या इथल्या सगळ्यांच्या खिशातल्या पैशामुळे एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबली असते. सरकारने पैसा निर्माण करण्याचा सोपा रस्ता काढून ठेवला आणि खरं सांगू ह्याचं सगळं श्रेय युपीए सरकारलाच आहे. पैसा तयार करणं म्हणजे पैसा छापणं असं सरकारची संकल्पना. करातनं पैसा मिळत नाही, आम्ही पैसा छापत जाऊ, आमच्याकडे पैसा आहे. हा छापलेला पैसा आता सगळ्यांच्या आयुष्यावर अत्यंत वाईट परिणाम करत आहे. इकडे शेतकरी आत्महत्या करतोय, बँकेत पैसे नाहीत, बँका ते पैसा येण्यासाठी बँका डिपॉझिटवरची इंटरेस्ट रेट वाढवत चाललेत. 8%, 9% एफडीचे इंटरेस्ट रेट. जेव्हा बँका 9%नी पैसे घेत आहेत तेव्हा ते कर्ज कितीने देतील? 10% आणि 11% कमीत कमी त्याला पर्यायच नाही आहे. आपण जागतिक बाजारपेठेत आलेलो आहोत. जागतिक उद्योगाची आपली स्पर्धा सुरू आहे. पूर्ण युरोपमध्ये व्याजाचे दर 2%च्या आतमध्ये आहेत. युरोप, अमेरिका, जपानमध्ये 0% व्याज दर वर्षाला. तुम्ही फक्त एक कल्पना करा, तुम्ही आपण 10% व्याजाने जेव्हा घरासाठी कर्ज घेतो, 10% वर्षाला व्याज घर बांधणीसाठी, 20 वर्ष आपल्याला जो हप्ता भरायला लागतो कर्जफेडीसाठी, 20 वर्ष, ते जर कर्ज आपल्याला 2% व्याजाने जर मिळालं वर्षाला, जे जगात आहे, तर 8.5 वर्षामध्ये कर्जाची रिपेमेंट पूर्ण होतं. तारुण्याचे 11.5 वर्ष आपले फक्त व्याजात आणि बँकेच्या हप्ते भरण्यात जातात. शिक्षण तर 13%, 14%नी कर्ज मिळतं, तेही मिळत नाही. तेही शिक्षणाला त्यात कारण तेवढं क्रेडिटच बँकेकडे नाहीये. त्याला इतके बॅरियर आहेत की एवढं त्याला सिक्युरिटी द्या, त्याला एवढं तारण ठेवा. शिक्षणाला नाही, उद्योगाला नाही, घराला नाही. हा पैशावर जे आपलं आयुष्य सगळ्यांचं आज अवलंबून झालंय तो पैसा सगळ्यात महाग झालाय. अर्थशास्त्राची अत्यंत साधी व्याख्या आहे पैशाची. अर्थशास्त्रातली पैशाची व्याख्या, पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे, पैसा हे विनिमयाची वस्तू नाही. माध्यमाचा अर्थ असा असतो की ते वापरायचं असतं, ते मिळवायचं नसतं. जशी भाषा ही माध्यम आहे, ती आपण मिळवत नाही, आपण भाषा वापरत असतो.
जशी हवा आपण वापरत असतो ती मिळवत नसतो, कारण ती सगळ्यासाठी खुली असते, ताब्यात ठेवता येत नसते. भाषा ताब्यात नाही ठेवता येत. मला माझी भाषा अशी नाही सांगता येत की मी तुम्हाला वापरू देणार नाही, माझी भाषा आहे ती सगळ्यांच्यासाठी खुली असते. हवा सगळ्यांसाठी असते, ते माध्यम आहे. तसं पैसा सुद्धा विनिमयाचं माध्यम आहे, ते ताब्यात ठेवता नाही आलं पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात काढल्या गेलेल्या आहेत की ते सगळं मूल्य नोटात खिशात जाऊन बसतं, ते बाहेरच पडत नाही. आणि मग त्या माध्यमाची वस्तू होते, ती वस्तू बाहेर पडत नाही आणि त्याच्यासाठी मारामारी सुरू होते. पैसा हा रस्त्यासारखा असतो, तो कुणाच्याच मालकीचा नसतो, तो समाजाच्या मालकीचा असतो. रस्त्यावरचं गाडी मात्र आपली असते. रस्त्यावरची काय कार असेल, मोटरसायकल ती माझी आहे. रस्ता माझा नसतो, रस्ता हा समाजाचा असतो. मी वापरायचा आणि सोडून द्यायचा असतो. रस्त्यावर जर मी गाडी माझी पार्क केली, सेंटरला लावून ठेवली, हा रस्ता माझा, तर काय होईल? दुसऱ्याला मिळणारच नाही. पैसा अगदी तसंच घडतं. पैसा जेव्हा नोटाच्या माध्यमात आपल्या खिशात पडून राहतो तेव्हा तो आपणही वापरत नाही आणि दुसऱ्यालाही वापरू देत नाही. पैसा ही विनिमयाची वस्तू नाही, पैसा हे माध्यम असल्यामुळं पैसा ही मिळवायची गोष्ट नाही, पैसा ही वापरायची गोष्ट आहे. आपल्या देशात दुर्दैवाने अगदी लहानपणापासून आपण हेच शिकत मोठं होतो की पैसा मिळवला नाही तर खाशील काय का. आपलं सगळं जगणं फक्त पैसा मिळवणे एकाच संकल्पनेपोटी आणि एकाच ध्येयापोटी गुंफलेलं आहे. पैसा मिळवणे कशाही पद्धतीने. ज्या घरामध्ये नळाला पाणी येण्याची खात्री नाहीये तिथे पाण्याचा स्टॉक केला जातो, कारण उद्या येणार आहे की नाही माहित नाहीये, पाहुणे येतील, गरज आपली जास्त आहे, पाणी साठवून ठेवा. जेव्हा 24 तास आपल्या घरात नळाला पाणी येणार आपल्याला खात्री असते तेव्हा आपण पाणी साठवून ठेवतो का? जेव्हा 24 तास आपल्या नळाला पाणी येण्याची आपल्याला खात्री असते तेव्हा आपण पाणी साठवून ठेवतो का? एक्झॅक्टली पैशाचं तसंच असतं. पैसा पुन्हा कधी मिळेल माहित नाहीये. संधी मिळाली तर हात मारून घ्या. मग तो भ्रष्टाचाराचा असेल, तो देश गुन्हेगारीचा असेल, दहशतवादाचा असेल, आत्ता मिळालाय कमवून ठेवा. आपली तो हो गई, बच्चों का कैसा होगा, पैसा रखो पैसा रखो. आपण सगळे फक्त पैशाच्या मागे पळतोय. ही जी जनधन योजना जी मोदीजींनी मांडलेली आहे ती मात्र स्तुत्य आहे. पण त्याच्यात एक छोटासा भाग आहे. आम्ही मोदीजींच्या समोर एक वेगळ्या पद्धतीची मांडणी केलेली होती. आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही लोकांना बँकेकडे घेऊन जाऊ नका, बँकांना लोकांच्याकडे येऊन द्या. ते कशा पद्धतीने? आज जवळपास 1,12,000 बँकांच्या ब्रँचेस आहेत, 1,15,000. आणि आता इतकी अकाउंट उघडली चालली आहेत. अरुण जेटलींच्या म्हणण्याप्रमाणे आता 17 कोटी कुटुंबामध्ये बँक अकाउंट पोहोचलंय. 17 कोटी. आज सगळ्या लोकांना तुम्ही बँकेकडे वळवलं. बँकामध्ये जी लोक आज काम करतायत ते कामाच्या ताणाने आता संपून चालली आहेत. 8 आणि 10 तास नाही, 12 तास 14 तास काम करून त्यांची पुढची ताकद संपली आहे. प्रत्येक जण व्हीआरएस घेण्याच्या आता मूडमध्ये आहे की मला कधी पेन्शन लागते आणि मी सुटून घरी बसतो. आमची मांडणी अशी होती की लोकांना बँकेकडे यायची, बँकांना लोकांच्याकडे तुम्ही आणा. बँका 2 शिफ्टमध्ये चालू करा, सकाळी 8 ते संध्याकाळी 8, 6 तासाच्या 2 शिफ्ट आहे. त्याच ऑफिसमध्ये तुम्ही नवी तरुणांची भरती करा. 8.5 लाख 9 लाख तरुणांना नव्या जॉब द्या, खेड्यापाड्यामध्ये जॉब द्या. आणि ह्या सगळ्यांचा पगार आणि पाणी कशातनं निघणार? सरकारकडे पैसा नाही आहे. तर जसं तुम्ही रोड बांधणीसाठी टोल नाके सुरू केले होते तशी बँकासाठी तुम्ही बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 0.05% 0.05% तुम्ही टोल लावा. 100 रुपयावर 5 पैसे, 100 रुपयावर 5 पैसे बँकेला उत्पन्न म्हणून द्या. ही अमाऊंट केवढी मोठी होती माहिती आहे? वर्षाला जवळपास 73,000 कोटी रुपये. 7वर 3,000 कोटी रुपये, 73,000 कोटी रुपये. आज बँकेमध्ये जे लोक सगळी कामं करतात, सगळे कर्मचारी चतुर्थ श्रेणीपासून टॉप मोस्ट अध्यक्षापर्यंत सगळ्या मिळून त्यांचा जो वेतनावरचा खर्च आहे तो 59,000 कोटीच्या आसपास आहे. 100वर 5 पैसे जर फक्त बँकेला जर ऍडिशनल उत्पन्न मिळालं तर बँका 2 शिफ्टमध्ये चालतील. आणि मग मात्र ही तरुण मुलं जी आहेत 6 तासाची शिफ्ट करणारी,
ही लोकांच्या पर्यंत पळायला लागतील. गाड्या घेऊन मोबाईल बँकिंग खेड्यापर्यंत पोहोचायला लागेल. वर्षाच्या आतमध्ये सरकारच्या योजना पोचलेल्या असतील. पण खरं सांगू, ही सगळी मांडणी करत असताना ती समजून घेण्यासाठी एक धाडसी मन पण पाहिजे. भारताने ह्या 60 वर्षात जर काही गमावलं असेल, फक्त भारतीय स्वभाषा नाही गमावली, तर आत्मविश्वास गमावला आहे. हा देश स्वतःची उत्तरं स्वतः शोधू शकतो याच्यावर विश्वासच नाहीये. बाहेर जर काही असेल तर आपण त्याला अल्टर करून वापरूया. नवनिर्माणाची आपली क्षमता संपली आहे. तंत्रज्ञानामध्ये या देशाने इतक्या वेळेला सिद्ध केलं आहे की आपण जगाच्या ऍटपार आपण काही बनवू शकतो. आपण मंगळयान बनवू शकतो आणि ते यशस्वी पण करू शकतो पहिल्याच ह्याच्यात. भारतीय तरुण कमी पडत नाही, भारतीय तंत्रज्ञ कमी पडत नाही आहेत. भारताचे धोरणकार कमी पडतायत, भारताची धोरणे ठरवणारी कमी पडतायत. आणि मग काय होतं की ह्या तरुणांच्या प्रचंड अपेक्षेचं वजन जेव्हा सरकारवर यायला लागतं, तेव्हा सरकार एकदम पहिल्या गिअरमधनं 4थ्या गिअरमध्ये गाडी टाकण्यासाठी धडपड करतं. मग ते एकदम ते लँड ॲक्विजिशन आणि मग त्याच्यासाठी कुठलंही. मग सरकारची प्रतिमा काय होतीये, माध्यम काय पद्धत, निगोसिएशन नाही. कारण सरकारकडे पैसा नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटशी जोडली आहे. बजेटमध्ये 100 गोष्टी, आम्ही हा विकास करणार, आम्ही परकीय थेट गुंतवणुकीतून करणार, रेल्वेतला बदल आम्ही थेट गुंतवणुकीने करणार, आम्ही ऊर्जेची व्यवस्था थेट गुंतवणुकीत करणार. ही एफडीआय जी ह्या देशात येते ती आपल्या देशाचं भलं करण्यासाठी नाही येते, ती नफा कमवण्यासाठीच येणार. तो व्यवहार आहे आणि त्याला अश्युरन्स पाहिजे. आणि ती परतोगीनी गुंतवणूक जी होणार आहे, परकीय गुंतवणूक, त्या गुंतवणुकीला जागा दिसली पाहिजे की आम्हाला गुंतवणूक ह्या योजना करायच्या, त्यासाठी आमच्याकडे जागा पाहिजे. तुमची लोकशाही आहे, आम्हाला हे सगळं तुमच्या कायद्या आणि कचाट्यात अडकून आम्हाला आमचा पैसा थांबवायचा नाहीये. आम्हाला त्याची प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे, वाढ करायची आहे. आणि आज ह्या एफडीआयच्या गरजेपोटी सरकारला हे भूमी अधिग्रहण ढकलायला लागतंय पुढं. पर्याय नाहीये. कारण अंदाजपत्रकामध्ये 30 आणि 40% तुम्ही सगळ्या योजना फक्त एफडीआयशी जोडलेल्या आहेत. पर्याय नाहीये सरकारकडे. स्वच्छ भारत आज सरकारची ती नक्की, ती प्रत्येक भारतीयाची सुद्धा गरज आहे. पण एवढा प्रचंड पैसा, त्यासाठी लागणारी सामुग्री आणणार कुठून आपण? आपण सगळे मिळून अशी एक पिशवी भरत आहोत की त्या पिशवीचा खालचा तळ शिवलेलाच नाहीये. वरतून टाकलं जाते आणि खालून निघून जातं. काळ्या पैशात सगळं बदलच आहे. ती समांतर अर्थव्यवस्था फिरायला लागलेली आहे. शहरं इतकी बकाल आहेत, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर संपलंय. पण तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये आतमध्ये जा, इटालियन मार्बल दिसायला लागेल सगळीकडे. बाथरूम मधल्या फिटिंग आज युरोपियन आहेत. व्यक्तिगत संपत्ती वाढली आहे, सामाजिक संपत्तीचं काय? आज आपण जे सगळे अडकलोय एका ठिकाणी, एका सामाजिक ब्लॉकेडमध्ये आपण आलोय. इन्फ्रास्ट्रक्चरल ब्लॉकेड असा त्याचा नाव आहे. ज्या गतीने ही तरुणाई वाढेल, अजून तुम्ही फक्त कल्पना करा, ह्याच रस्त्यावर पुढच्या 3 वर्षामध्ये अजून 3 ते 3.5 लाख नवे व्हेकल आलेले असतील. पॉप्युलेशन वाढलेली असेल, गती वाढलेली असेल, मोमेंट वाढलेली असेल. आपण 425 लोक राहतो भारतामध्ये प्रति स्क्वेअर किलोमीटर, 425. आणि आपल्या प्रगतीचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, आयकॉन अमेरिका, तिथे 34 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटर. त्यांच्या जगण्याची जर शैली आपण स्वीकारली तर काय झालेलं असेल? आपल्यात हे धाडस आलं पाहिजे. आपला शर्ट आपल्या मापाचा शिवायचा आपल्याला धाडस आलं पाहिजे. दुसऱ्याच्या शर्टमध्ये आपलं शर्ट नाही बसणार. आपलं शरीर कापायची गरज नाही. आपल्यासारखं शर्ट शिवता आला पाहिजे आपल्याला. पण खरं सांगू, याच्यामध्ये तंत्रज्ञ नाही कमी पडत आहेत. याच्यामध्ये कमी पडत आहेत धोरणकर्ते, राज्यकर्ते. आणि त्याचबरोबर मी अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो, अर्थशास्त्रज्ञ फार मोठ्या प्रमाणात कमी पडतोय आम्ही.